उपदेश नसे हा कोणा, प्रेमळ हृद्गद विनम्र संवाद, साधक चरणी अर्पित संत कृपेचा पवित्र आस्वाद. मूळ तुकोबा संकीर्तनातून चतुर्मासाचा पाठ केलं होतं. चतुर्मास आला संपल्यासारखं आहे. म्हणजे साधन रहस्य सुरू केलं ते तर नाही संपलं. ते कदाचित थोडा काळ चालेल. आपल्याला काही करून साधनात राहावं आणि एखादं काही पाऊल पडते का बघावं एवढाच उद्देश आहे. त्यामुळं तशी काही अडचण नाही. आता आपण त्यावेळेला एक सुरुवातीला असं बोललो की काही पारंपरिक गोष्टींचा विचार केला. तेव्हा अगदी सेवेपर्यंत आपण आलो. फार पूर्वी काकडा आरतीपासून सुरुवात केली. थोडं पारंपरिक असंही साधन पाहिलं. ही विभागणी स्थूल आहे शेवटी, कारण अनेकांनी अनेक साधनं केलेली आपल्याला माहीत पण नाहीत. जी माहीत आहेत त्याच्या परंपरा होतात, जी माहीत नाहीत त्याची परंपरा नसते, त्यामुळे ती नवीन वाटतात. असं काही मोठं विभागणी करण्याचं कारण आहे अशीतली विभागणी. तरीसुद्धा आज जे तसं म्हटलं तर साधन म्हणून कितपत पाहिलं जातं अशी शंका असलेली गोष्ट आहे, पण आपल्याला ती गरजेची आहे. तिच्याबद्दल विचार करूया. एखादा अपवाद किंवा काही अपवाद समजा अगदी एकूणाच्या मानानं अत्यंत कमी अपवाद सोडता सगळ्या घरी बाहेरी शेजारी समाजात जगात सगळीकडे आढळणारी एक सामान्य गोष्ट आपल्याला लक्षात येऊ शकणारी आहे. ती म्हणजे कुठल्या ना कुठल्या कारणाने घरं काय, माणसं काय, जग काय अशांत आहे. आपण आपला अनुभव बघून हे ठरव कुठल्या तरी कारणाने घरं अशांत आहेत, माणसं अशांत आहेत. बाहेर तर समाज अशांत आहेच. फक्त तिचं रूप प्रत्ययाला जे येतं ते आणि तिची जी प्रेझेंटेशन आहे, बाहेरचं स्वरूप आहे काय, जे ज्या निमित्ताने ते अनुभवायला येतं त्यात फरक पडतो फक्त, बाकी काही नाही. रूपाचा विचार केला तर उदाहरणार्थ अशांती असं काही त्याला नाव दिलं असेल असं नाही, पण अस्वास्थ्य आहे. म्हणजे कसल्या तरी कारणाने अस्वस्थ आहे मनुष्य, त्याचा जर असं तो अशांत आहे. म्हणजे अशांती कोणत्या रूपाने, म्हणजे शांती नाही हे कोणत्या रूपाने आपल्याला कळेल तर तो अस्वस्थाने कळेल. कोणी काही काळजीत पडले, कुठली तरी काळजी त्यांच्या मागे आहे म्हणून अशांती आहे. काळजी नसेल तर मनुष्य शांत राहील, पण नाही, त्याच्या मागे ते आहे. अनेक वेळा घराघरी विसंवाद आहेत म्हणून तसं आहे. विसंवाद असतात वेगवेगळ्या कारणाने, संवाद नाही, जमत नाही. नंतर खूप वेळेला त्याच्यात एक कोणाचा तरी कोणावर तरी दबाव असतो घरामध्ये सुद्धा, यांचा त्यांच्यावर, त्यांच्या त्यांच्यावर. बाहेरही ते तसं शेजाऱ्यांचा, सोसायटीचा, अमकं तुमकं काय कुठे समाजात जाल तिथेपर्यंत दबावांची कारणं असतात. अनेक ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपात पण भय नांदत असतं. याची गोष्ट आहे ती, म्हणजे इट्स अ मॅटर ऑफ कन्सर्न. म्हणजे सगळ्यात जास्त काळजी करण्यासारखी गोष्ट आहे ती भय. आपल्याला तिची जाणीव नसते, पण भय व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे हे म्हणणाऱ्यांना त्याची जाणीव नसेल असं म्हणणं अवघड. सर्व ब्रह्मांड भयाने व्यापलेलं आहे. कर्म घडतातच, पण कर्माच्या मागे भय असतं हा खरा त्यातला घेण्यासारखा विचार आहे. व्यापिले ज्याच्या मागं ते आहे, भरून उरलेलं आहे. आणि मग सात्विक कृतींच्या मागं सुद्धा, देवाच्या भक्तीच्या मागे सुद्धा भय असू शकतो. इथपर्यंत भयाची व्याप्ती आहे. म्हणजे किती पोचलं ते. तर काही वेळा जे आपल्याकडे काही गोष्टी पाळल्या जातात, कुळधर्म आहे, कुळाचार आहे, अमुक आहे, तुमका आहे, चांगलं असेल तर अवश्य करावं, पण नाही केलं तर की आणि सुरू झालं. म्हणजे देवाच्या तिथं सुद्धा ते आहेच, नंतर आहे, असू दे, आहे एवढं खरं. या सगळ्या मार्गाने
असे अनेक अगणित गोष्टी असतील की भयाची आपल्याला प्रत्ययाला येणारी रूप आहे. प्रत्येकाला त्याचा जसा अनुभव असेल तसा. म्हणून आपण ते जे पदात म्हटलेले आहे की किती साधने सुखे उषाशी जगी परविशी साऱ्या हौशी. अगदी आजची स्थिती आहे. किती साधने सुखे उषाशी जगी परविशी साऱ्या हौशी खरे सांग परी अशांत कातू. हा जो प्रश्न आहे तो तितका त्या पातळीवरचाच आहे, खोल आहे. हे सगळं नाही असं नाही. सुखसाधनं आहेत, ती विशेषी आहेत, हताशी आहेत. जी म्हणून पुरवावंच वाटते त्या हौशी मनुष्य पुरवतोय, तरीसुद्धा आतून काही त्याला शांतता येणं लागत नाही. ही अगदी व्यवहाराच्या कडेचा हा अभंगाचा भाग आहे. त्याच्या पुढच्या पदामध्ये आहेत ते खरं त्याच्याही पेक्षा मोठं आहे की देवधर्म आणि समाजसेवा. अशी ह्या तर गोष्टी सात्विक समजल्या जातात. देवधर्म आहे, समाजसेवा आहे, कला आहे, कला संस्कृती तुझा विसावा, ही जी विसाव्याची ठिकाणं म्हणून जी आहेत ती सुद्धा. तरी सांगावं की खरे सांग परी अशांत कातू. फार मोठ्या स्थितीला पोचलेले गायक आहेत ना, मग ते शांत आहेत का कायम? प्रतिष्ठेच्या शोधात आहेत का? मान्यतेच्या अपेक्षित आहेत का? मानधनाच्या आत अडकलेले आहेत का? ह्याच्यावर ते अवलंबून राहतात. त्यामुळे या असल्या लौकिक ज्या अर्थाने कला आहेत, संस्कृतीचे अध्वर्य आहेत, समाजसेवेचे धुरीण आहेत, देवधर्म करणारे प्रसिद्ध लोक आहेत, तरीसुद्धा अशांती त्यांना सोडत नाही. खरे सांग परी अशांत कातो. ते खरे सांग परी मुद्दाम म्हटले असते, कारण मनुष्य सहसा याच्यातलं कोणी कबूल नाही करणार. त्याच्या मनाशी त्याला माहीत राहील की हे करतोय आपण, पण आपण अशांत आहोत. हे जे आहे ह्या अर्थाने खरे सांग परी अशांत कातू कान टिके आनंद. कारण शांती आली की आनंद आला, तो तिचा भागच आहे, आपोआप येणार. पण तो येत नाही तेव्हा यावरून लक्षात येईल की तिची रूपं काय असू शकतात. आता बाकीचं व्यवहाराचं आपल्याला माहीत की काय आपल्याला त्याची अशांतीची कारणं, प्रत्येकाची कारणं तीच. फार मोठं तपशील पाहायचं काही कारण नाही, कारण आपण आपलं सहज असं आठवायला गेलं तरी लगेच लक्षात येतं की ही जर अशी वागेल, म्हणजे अर्थात सूनच थोडक्यात. जर अशी वागली तर घरात शांती कुठून राहणार? जणू काय यांनी आत्तापर्यंत शांतीचं राज्यच केलं घरावर, आणि आता ते जणू काय तिने सगळं बिघडलं. असं का असतं का काही? ते कारण ती त्यांच्या ज्या वेळेला सुनांची विषय असेल त्यावेळेला हेच म्हणणार ना, ह्या जर अशा घरात तर घरात शांती कुठून येणार? म्हणजे आता असं प्रत्येकाची बाजू राहणार, एवढंच फक्त. म्हणून म्हणता तो कायमच अनुभव कायमच आहे. किंवा ते घरादाराच्या बाबतीत होतं, वाटण्या होतात, ते माणसं ते डिव्हिजन्स, मग त्याच्यासाठी स्क्वेअर फुटापासून सगळे बाप बसतात, आणि मग परत एकदा शेवटी ते चर्चेत शेवटी अर्थात अशा ह्याच्यात कधीच समाधानकारक काय होत नसते. कारण इस्टेट हाच मुळात अशांती देणारा विषय, हे लक्षात ठेवा. तर त्यामुळे त्यातून शांती निर्माण होईल अशी शक्यता नाही. महाराज म्हणले तसं 100 वेळे एकत्र करून एक शहाणा होत नाही, ते खरं आहे. स्थितीतून समाधान मिळालं असं कोणी माणूस नाही, आणि नसेल तर उत्पन्न करणारे लोक आहेत. तेव्हा त्या वाटण्यात मग शेवटी काय कॉमेंट येते, जसं ते लग्नात जसं काहीही आम्हाला नको, फक्त नारळ मुलगी मागे म्हटलं ना, तसं आता हळूहळू नारळ मोठा होत जातो आपल्याला माहिती आहे. तर तसलं हे सगळं आहे. किती मोठा होतो हे सुद्धा कल्पना येत नाही, म्हणजे झाडापेक्षा सुद्धा तो कदाचित मोठा होईल नारळाच्या. तर तसं इथे एक सामान्य शेवटी वाक्य असतं की अशा तऱ्हेने जर वाटण्या करून अन्यायच होणार असेल तर मग वाटण्याच नको, ते तसंच पडू दे, मरू दे. म्हणजे माणसं इथपर्यंत जातात, मरू दे, काय व्हायचं ते होऊ दे, रिकामं पडलं तरी चालेल. अरे रिकामं पडलं तरी चालेल इथपर्यंत मनुष्याला. पण आता हे केलं ना, आता शांतता झाली का घरात? हेच करून आला ना, शेवटी घरात आल्यावर उत्तर द्यावं लागतं. सगळे एकत्र आलं तेव्हा काय केलं? हेच केलं. म्हणजे पुन्हा घरात अशांती आहे, स्वतःला आहे, ते तसंच पडले, ते आहेच. आपण किती अशा मोकळ्या जागा पडलेल्या बघितल्यास, काय सांगायचं की त्याच्यात का बाबा ती मोकळी आहे? तर तिच्यावर वाद आहेत. अरे वाद आहे म्हणून ती जागा मोकळी आहे, परमेश्वराची भूमी आहे, खरं आपला काय संबंध नाही त्याच्यावर काय अधिकार गाजवण्याचा, तरीसुद्धा ती कुणाकडून तरी आली. ते भूमीवर भूमी उभी करतात लोक अलीकडे, फ्लॅट म्हणजे दुसरी भूमी, माणसं किती पुढे पुढे आहे, तर त्याच्यावर भूमी करून त्याच्यावर भांडत बसतात. म्हणजे पृथ्वीवर सुद्धा भांडत नाही, पृथ्वीवरच्या पृथ्वीवर भांडत बसतात. तेव्हा हे सगळं आहे, हे काय आहे? अशांततेचा आपल्याला येणारा अनुभव आहे. त्यामुळं अशा जागा
काही नसतं त्याच्यावर, नुसत्या पडून वर्षानुवर्ष आपण बघितलं असतं. पडून अगदी आपण राहत होतो. आत्ता आपल्यातली मंडळी उपासनेला आपण बसत होतो तिथे आम्ही नेहमी ते बघायचो. इकडे गेलचा भाग मोकळा, तिकडे गेलचा भाग मोकळा. का मोकळा बाबा? तर त्यांचं पटत नाही. कोणाला तरी वापर झाला असता. 5-25 वर्ष, ही 50 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. 40 वर्षापासून ते मोकळं पडलेले. म्हणजे किती ठिकाणी किती आपण बघितलं असेल ते तसंच मोकळं आहे. जाताना सुद्धा अगदी याच्यावर जाणवतं की हे अरे मोकळं पडलं आहे, एवढी गर्दी आजूबाजूला झाली, हे का मोकळं आहे? वाय अशांती आहे. त्यामुळे ते मिटू शकत नाही, देऊनही सुटू शकत नाही, घेऊनही सुटू शकत नाही, असलं काहीतरी होऊन बसलेलं आहे ते. तर हे त्याची आपल्याला अनुभवायला येणारी कसल्याही प्रकारच्या पार्टनरशिप असू दे, धंद्याच्या असू देत, हॉस्पिटलच्या असू देत, दुकानांच्या असू देत, नफ्यावर आलं की काहीतरी कुरबुर होत. हां ठीक आहे, अपवाद मी सुरुवातीलाच सांगितलं काही अपवाद आहे, तरीसुद्धा कोणीतरी जबरदस्ती त्यातला करतो, कोणाचं तरी डॉमिनेशन असतं, वर्चस्व असतं, त्याच्या हुकमतीनं का होईना जाऊ देत आता असं म्हणून का होईना, नफा सोडून का होईना, पण शेवटी काहीतरी करून अशांतीत जाऊन पडायला होतं. आणि तो जास्त घेतल्यामुळे अशांतीत पडतो. आपल्याला कमी मिळालं म्हणून अशांतीत, ते जास्त मिळालं म्हणून अशांतीत. एकंदरीत त्यात शेवटी आपल्यावर ते लादलं जातंच. हाही अनुभव आहे. म्हणजे मी सगळे का सांगतो की हे सगळं आपल्या समोर असलेलं आहे, अनुभवाला येणार आहे, आपल्याला त्याच्याशीच संबंध आहे जास्त. त्याच्याहीपेक्षा मोठं बाहेर आहे नाही असं नाही आहे. हे आरमारांच्या मोठ्या हालचाली करतात, विमानं गिरट्या घालतात, देशच्या देश अशांत करण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये. ते करत काहीच नाहीत, पण दहशत म्हणतात तसे की आरमार इकडून तिकडे जातात. ती गेली की लगेच सगळीकडे अलर्ट होतो किंवा हे इकडे आरमार ब्रिटिश आरमार का आला, अमेरिकेचं इकडे काय या महासागरात फिरते म्हटलं की शंका आली, जी अशांती सुरू झाली की सगळीकडे अलर्ट, सगळे अशांत, काय कुठल्या क्षणी होणार आहे कोण ठोकायचं का, उगाच काय थोडं जाणतील, ही सुरुवात झाली. आता त्यांनी उगाचही आणलं असेल, काय फिरायला आलं असेल, आपल्याला काय करायचं, तसं होत नाही. शंका येतेच. 4 माणसं नुसती आपल्या कुटुंबातली जरी वेगळ्या ठिकाणी एकत्र आली नाही, आपल्याला बोलावणं नसलं तरी शंका येते. का आले असतील एकत्र? आपण 4 भाऊ आहेत, 3 भाऊ एकत्र आले. समजा तुमचं कल्याण कसं व्हावं यावर चर्चा करण्यासाठी एकत्र आले. काय करायचं आपल्याला? ते तसं नाही होत, काहीतरी असणं की असं आमचे. तर अगदी लांब कशाला, हे फार आरामापर्यंत गेलो आपण. पण अगदी साधं बघा, म्हणजे कोणी ज्योतिष बघा तर माझं काय म्हणणं नाही, त्यांचा उद्योग असेल तर त्यांनी करावा, पण त्यांच्याकडे पत्रिका दाखवायला गेले तर ते त्याच्याकडे शांतपणे बघत बसतात. त्यांचा चेहरा आणखीन पडतो, गांभीर्यानं ते परत एकदा विचारतात ती पत्रिका बरोबर आहे ना वगैरे, असं काहीतरी खात्री करून घेतात. त्याच्यानं आणखीनच आपल्याला कसायला होतं, जे काय विचारायचं त्याच्या आधीच चिंता सुरू होती. त्यानंतर ते एखादं वाक्य अत्यंत ह्यानं विचारतात की साधारण मार्च नंतर काही खरं दिसत नाही आहे. अरे बापरे, म्हणजे आत्ता काही नाही, आत्ता नोव्हेंबर डिसेंबर चालला आहे तसं काहीतरी चाललेलं असतं, पण मार्च नंतर काही खरं नाही म्हणल्यानंतर आत्तापासूनच काही खरं नसल्यासारखं वाटायला लागतं. ही अशांती सुरू की आत्ता काय आधी ते पुढं होणार, म्हणजे आतासुद्धा काही होऊ शकतं, कारण आता होणारच काहीतरी. उगाच डोक्यात ते माणसाच्या सुरू होतं. मग त्याकडे माणूस आहे तसं ते त्याला मध्येच हे होईल का, मध्येच काय बदली झाली, मध्येच काय समजा काय धंद्यात खालीवर झालं, हां ते मार्च म्हटलेच आहेत, त्याची ही सुरुवात बरं का. तर आपण येतो, त्यांनी काय सांगितलं नव्हतं, पण तरीसुद्धा सुरुवात सुरू होती की त्याचाच हा परिणाम बरं का. कुठेतरी युनियनचे विषय होतात, काहीतरी ॲक्टिव्हिटीज होतात, कुठले तरी काहीतरी लोक हे करतात, कुठेतरी फ्रॉड होतो. तो जवळच्या शाखेत होतो, जवळच्या शाखेत, हां हा जवळ आला फ्रॉड, त्याने आपल्याला सांगितले, मार्चनंतर काही सांगता येत नाही, उगाच डोक्यात सुरू करून घेतलं जातं, ते होतं. आणि या पद्धतीमध्ये पुन्हा जसं आपण मगाशी भावंडांचं म्हटलं तसं खूप मोठ्या पातळीवर, इकडे जसं एकदम छोट्या पातळीवर वेगळ्या विषयाला आलो तसंच तिकडे पण असतं की जसं ते ह्याच्या बाबतीत आपल्याला बातम्या इकडून तिकडे जात असतात. आपला काय त्याच्याशी फारसा संबंध नाही, पण माहिती असतं आपल्याला हे. तर तिथे बातम्या जातात की तिकडच्या गोटातली मंडळी, राजकीय बाबतीत तिकडच्या गोटातली मंडळी काल रात्री पार्टीला एकत्र होती, बरं असू दे, त्यांच्या खर्चानं ते जेवले, आपल्याला काय करायचं. पण आपण आपलं सावध राहिलं पाहिजे की झालं अशांती सुरू झाली, कालपर्यंत काय नव्हतं पण अशांतीला सुरुवात झाली. तर हे आपल्याला येणारे अनुभव अशांतीचे आहेत, त्यापेक्षा खूप अनुभव आहे. कारण साधारणपणे अशांती हे जीवन झाल्यासारखं झालेलं आहे. एखाद दिवस शांततेत जात, हे मानसिकदृष्ट्या बाहेर जातो एखाद वेळेला, पण मानसिकदृष्ट्या जातोच असं नाही.
बाहेर काय अगदी काय लोक भांडणाची आपटापट होते असं तर मला म्हणायचं नाही, त्या अर्थाने जाईल, पण आतून शांततेने जाईल का हा खरा प्रश्न आहे, तो साधनेचा विषय आहे. तेव्हा वेळेच्या अभावी थेट ह्याला साधनाला जायचं असेल तर शांती ही खरं तर भगवंताचं रूप आहे आणि ती प्रत्येक जीवाला मिळालेली देणगी आहे. शांती ही प्रत्येक जीवाला मिळालेली देणगी आहे. वास्तविक समजायची गोष्ट ही आहे की ती मिळवायची गोष्ट नाहीच आहे. खरं म्हणजे शांती मिळवायच्या वस्तूच असू शकत नाही. जी माझ्याकडे आहे ती काही थोडीच बाहेरून मिळवायची आहे. शांती मिळवायची वस्तू नाही, ती ज्या कारणाने जाते अशा अनेक गोष्टी ज्या मी गोळा केल्या त्या फक्त टाकून द्यायच्या. त्या टाकल्या की घर स्वच्छच असतं. फक्त आपण कचरा गोळा केलेला असेल तर ते खराब दिसतंच. तर अशांती ही अशी खराबपणा आहे, तो अशा अनेक गोष्टींनी एकत्र केलेला असतो. ते मगाशी जसं सांगितलं की आता उदाहरणार्थ जबरदस्त आहे, काय डॉमिनेशन आहे, हुकूमत आहे, दबाव आहे, किती गोष्टी येऊन घेत, आपल्या काल्पनिक गोष्टी आहेत, ह्या असंख्य गोष्टीने ती गोष्ट निर्माण झालेली आहे. तर ती जे आहे ते मुळात आहे, पण या ज्या आड येणाऱ्या अनेक गोष्टी आपण गोळा केलेल्या आहेत, काल्पनिक काही गोष्टी आहेत, काही आग्रह मतं आहेत स्वतःच्या, तर ते जे सगळं आहे त्या काहींची पॉझिटिव्हनेस आहे. तर त्यातला अन्याय म्हणजे असा जर अन्याय म्हणजे आता जणू काय आपण आयुष्यभर न्याय करीत आलो का संबंध ज्या कुटुंबावर किंवा सगळ्या संबंधातल्यावर आपल्याकडून अन्याय नाही का झाला काही. मग असा न्याय होणार असेल तर अन्याय होणार असेल तर मग वाटणं नको वगैरे जे काय असतं त्यावेळेला ते अन्याय वगैरे जे अन्याय आठवतो तर तो आपण आयुष्यभर पाळत आलो का. ही खरं म्हणजे भगवंताची गुण आहे. तो आपल्या ठिकाणी तो पण आहे, तो आपल्याला न्याय कळतो. पण तो जर आपण केला असेल किंवा अशा तऱ्हेनं हा सांगितलं असा की हुकूमत किंवा पदेशन असं जर काही केलं असेल तर ते स्वतःच्याच अशांतीची आपण केलेली तरतूद आहे. मग ती अशांती राहणार. मग त्याची कारणं ही आपल्याला सापडतात. ती सापडली की लक्षात येतं की खरोखर शांतीचं एक शीतल ज्योत आहे माणसाच्या ठिकाणी समोर. ती ज्योत झाकली जाते. आपण जे असं शांतीला प्रतिकूल असलेल्या गोष्टी गोळा करतो त्या काल्पनिक असोत, काही आपल्यावर संस्काराने असोत, काही दबावाने असोत, काय आपल्याला मिळवायचं म्हणून असो, लोभ असो, संचय असो, ह्या सगळ्यांनी लोभ संचय ह्या सगळ्या गोष्टी शांती झाकळली जाते. ती ज्योत आहे, शीतल ज्योत आहे भगवंताची, ती ज्योत आहे ती मंदावते. म्हणून आपल्याला अशांती अनुभवायला येते, अंधार अनुभवायला येतो. म्हणजे काय, प्रकाश कमी झाला एवढंच ना. अंधार अनुभवायला येतो त्यावेळेला काय होतं, प्रकाश कमी होतो. मग आता प्रकाश कसा वाढेल हा प्रश्न आहे. ज्याच्याने हा झाकळलं गेलं ते बाजूला कसं होईल हा प्रश्न आहे. ते केलं की हे आपापच ती ज्योत प्रत्येकाच्या अंतःकरणात आहे शांतीचे. त्यामुळं त्यासाठी ते ओळखून प्रयत्न करणं ही एक महत्त्वाची साधन आहे. आता ही साधनं एकदम शांतीला हात घालू म्हटलं तर होईलच असं नाही. म्हणून त्याच्या आधीचं एक साधन आहे ज्याच्यावरती आज एक 5-10 मिनटं आपण बघू की त्यावर एक उपाय आहे. तोही पूर्वापार आहे, पण तो हळूहळू विस्मरणात गेल्यामुळं आता तो नवीन म्हणून सांगायची वेळ आलेली आहे. किंबहुना त्याचं काय रहस्य आहे किंवा काय महत्त्व आहे ते सांगण्याची वेळ आली. तर तो जो उपाय आहे तो म्हणजे एकांत आहे. एकांत हे एक साधन आहे. एकांत साधन आहे आणि ते काही नवीन नाही. ते अत्यंत सोपं आहे, ते सुलभ आहे, ते घरच्या घरी करण्यासारखी गोष्ट आहे. कुणाला आणखीन कुठे असेल तिथे करण्यासारखी आहे. तो ऑफिसमध्ये असेल, प्रवासात असेल, गावागावी असेल, काय असेल तिथं एकांत हा त्याला साधण्यासारखं सोपं साधन आहे. त्यानं शांतीचं मार्ग सापडतो. तर ते त्याच्यातलं साधन म्हणून त्याच्याकडं बघावं. तर होतं काय की काही साधन करायचं आहे म्हणजे काहीतरी करायचं आहे अशा कल्पना आहेत. काहीतरी करायला लागलं पाहिजे. आता साधी समजून घेऊ आपण, ही शांतता आपल्याला हवी आहे. तर आता त्याच्यावर महाराज म्हणले तिथं आहे जे खरं नवीन सांगायचं काय कारण नाही, पण त्याच्यावर चर्चासत्र घेऊन शांतता निर्माण होईल का, त्याच्यावर व्याख्यानं देऊन शांतता निर्माण होईल का. आपण आजचे मार्ग काय आहेत ते की शांतता निर्माण झाली पाहिजे यासाठी शांती परिषद भरली जाते. शांती परिषद भरून जर शांतता येत असती तर मग आपण नुसत्या परिषदात भरवल्या असतं, त्यांनी शांतता निर्माण झाली असते. उलटी ह्या परिषदामुळे असलेली शांतता बिघडते. तिथेच काहीतरी असे गोंधळ निर्माण होतात की त्याच्यावर मतभेद आणि त्यांचं तेच गोंधळ होतं. ते असली शांतता निर्माण म्हणून महाराज म्हणले त्यावेळेला की शांती कशी जगात यावी याच्यासाठी फार मोठे प्रयत्न चाललेत, पण कोणी शांत स्वतः व्हायला तयार नाही आहे. ते खरं आहे की स्वतःच तो शांत झाला तर यातलं काम झालंच आहे ना. ते म्हणले जगातले सगळे, ते उलट्या भाषेत मग आजचं म्हणलं तसं, जगातले 100 वेळे मान्य आहे, पण मी शहाणा व्हायचं ठरवलं तर एक कमी झाला नाही का तेवढा जगातला.
म्हणजे इतकं सोपं आहे ना हे. मग तसं शांततेचं काम पण तसंच आहे. त्यामुळं काही खरं सांगायचं तर परिषद घ्यायची किंवा त्याच्यावरती काय सिम्पोजियम, कशावर तर वर्ल्ड पीस सिम्पोजियम घेऊन वर्ल्ड पीस कशी निर्माण, मला काय कळेल नाही, आपल्याला अर्थात कळत नाही, ती खूप मोठ्या मोठ्या गोष्टी आहेत. पण वर्ल्ड सिम्पोजियम शांततेवर असेल, आंतरराष्ट्रीय परिषद असेल, तरी शांतता कशी निर्माण होणार? माणूस जर ते निर्माण करणारा अशांत आहे, परिषदेत आलेला सुद्धा, तर हे होणार नाही. शांतता कमिटीने काय आपण स्थापन करत. तर तसं आहे, शांतता कमिटी स्थापन केली ना तर कमिटीच्या मिटिंगमध्येच अशांतता निर्माण होते. ते बाहेरचे लोक घाबरून असतात, काय काय चालली कोणास ठाऊक. कारण शांतता कमिटीची मिटिंग चालू आहे, निदान तेवढी बाहेर पडले शांततेनं म्हणजे खूप झालं असं बाहेरच्यानं वाटतं. तेव्हा यावरनं आपण ओळखावं की हे प्रमाण काय आहे, याचं प्रकार काय आहे. हा करण्याचा प्रकार नाही आहे, हा होण्याचा आहे काहीतरी. तेव्हा जे चुकीचं माझ्याकडं गोळा केलेलं आहे, ते डॉमिनेशन असेल, ते माझा लोभ असेल, ते माझा दबाव असेल, कुठल्याही प्रकाराने जर माझ्या मनात असं काही असेल तर मी ते एक 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 करून जेव्हा टाकून देईन तेव्हाच ही शांतता अनुभवायला येईल ना. त्यामुळे यासाठी दुसरं काही करायला नको आहे, शांत राहावं. आणि ते म्हणून महाराज समजून परमार्थ करा, समजून अर्थ करा हे जे म्हणायचे ते तेवढ्यासाठी हा समजून घेऊन करण्याचा परमार्थ आहे. आणि त्यासाठी एकांताचा एक मार्ग दिलेला आहे की जो प्रत्येकाजवळचा आहे. कदाचित ही बाहेरच्या शांतीचं मला माहीत नाही की तिचं काय होणार आहे, पण मला एक माहिती की मला शांत होता येईल हे शक्य आहे. आणि त्याची मला जी मिळालेली शांतता आहे हृदयामध्ये, तिचं एक लक्षण आहे. ती जर माझ्याकडे असेल तर, म्हणजे माझ्याकडे या अर्थाने कोणाहीकडे ती असेल तर त्याचं एक सहज लक्षण आहे की त्याच्या सहवासात आलेला मनुष्य शांत झाला पाहिजे, काही न करता. तो सहज जर शांत होत असेल तर आतल्या शांततेचं ते प्रतिबिंब आहे. एवढी शांतता आपल्याला चित्तामध्ये मिळावी याच्यासाठी आपल्याकडच्याच गोष्टी काय असतील त्या दूर ज्या करायच्या आहेत. निसर्गदत्त असे म्हणायचे की तुम्ही साधना म्हणजे काय करणार आहात त्यापेक्षा काय जे करतात त्यातलं काय सोडायला तयार आहात ते सांगा. किती बरोबर मुद्दा होता की माझ्याकडे अहंकार आहे, तो मी सोडायला तयार आहे. हां, मग तुम्ही साधनेचं काहीतरी करतात, साधनेसाठी जॉब करतात का, आणखीन काय अमुक करतात का, ही तर गोष्टी बरोबरच आहेत, त्या पॉझिटिव्ह गोष्टी झाल्या. खरी ही गोष्ट आहे की मी काय सोडायला तयार आहे. पण माझं काही न सोडता ते मी करणार असेल तर मळलेल्या किंवा खराब झालेल्या भांड्यात दूध ओतण्यासारखं आहे, तर तेही खराब होईल. तर अशी अवस्था आहे. म्हणून मूळ खरं काय करायला पाहिजे, तर मला हे भांडं स्वच्छ केलं पाहिजे. हे जी त्यांनी दिशा दाखवलेली आहे ती आपल्यासमोर असेल तर या एकांताबद्दल थोडासा विचार केला तर आपलं काम होईल. निदान एक आपल्यासमोर मार्ग तरी राहील की एकांत म्हणजे म्हटल्यानंतर एकदम काय वाटतं की एकांत शब्दाबद्दल आपली साधना म्हणून प्रतिक्रिया नसते. एकांत या शब्दाबद्दल शब्दाचा जो अर्थ आपण काढतो, समजतो, काही संस्काराने आला म्हणा, तर त्याची प्रतिक्रिया होते. म्हणजे ती प्रतिक्रिया अशी आहे की खोलीचं दार बंद करून लगेच आता मी एकांतात बसता, कारण आता सांगितलंच आहे जेवढं 5 मिनटं कोणी मला डिस्टर्ब करू नका, मी एकांतात. काय आपण 5च मिनटं बसू शकणार आहे हे खरंच आहे त्याच्यात, पण मी एकांतात बसणार. त्यामुळे आता खोलीचं दार बंद करा, हे करा, मी एकांतात बस. तर त्यामुळं काय होतं, उलटं असलं काहीतरी करायला गेलं तर मगाशी सांगितलं तसं कमिटी मिटिंगसारखं होतं की एकांतात 5 मिनटं बसलेत, त्यामुळे बाहेरचे सगळे अशांत असतात की 5 मिनटांनी कोणता होता धारण करून बाहेर येणार. चांगलं समजू आपण, पण तरीसुद्धा त्याच्याबद्दल शंका यायला लागते. त्यामुळे हा काही मार्ग नाही. किंवा काहींची कल्पना अशी असते की एकांत म्हटल्यानंतर आता एकांतात गेलं पाहिजे. आता कुठं जाणार एकांतात, मला सांगा, बाहेर काय एकांत कुठे आहे? आपली अशी कल्पना आहे की बाहेर एक झाडंपिडं असली म्हणजे तिथे एकांत वगैरे असतो. तिथं काही नसतं. तिथे पक्षी, आता काय सांगायचं, पक्षी येतात डोक्यावर आपल्या फांदीवर बसतात आणि काय पुढचं सांगत नाही असू दे. तर त्यावेळेला आपल्याला शांतता येणार आहे का, तर साधना करायला तिथे जावं. नसेल तर जाण्यात अर्थ नाही. नाहीतर आपल्या शांततेसाठी आता एक शब्द अडकवायचे नाही, आपण आता शांतते मिळवण्यासाठी, एकांत मिळवण्यासाठी बाहेर जायचं, असल्या कल्पनांनी काही होत नाही. मुळातच या शब्दामध्ये सुद्धा वापरताना की एकांत म्हटलं म्हणजे साधन म्हणून एकटा असणं, एकाकी असणं आणि एकांतात असणं, ह्या 3मध्ये फरक आहे. एकटा व्यवहाराने मनुष्य असू शकतो, त्याच्याबरोबर कोणी नाही, सोबत नाही, दुसरा कोणी सोबत नाही आहे, शेजारी नाही आहे, अशा अर्थाने मनुष्य एकटा. आपण नाही का म्हणतो रस्त्यानं तो एकटा चालला, असं आपण म्हणतो, एकटाच चाललेला आहे. त्या अर्थाने लौकिकदृष्ट्या रस्त्यानं एखादा एकटा चालणं, या अर्थाने आपण एकांताचा अभ्यास करीत नाही. त्या अर्थाने एकटं जाऊन एकांत नाही मिळणार. त्याला ज्याला एकांत म्हणून साधन करायचं आहे ही त्या जवळचे शब्द आहेत, त्याच्यात त्याची छटा आहे, पण मूळ ते साधन म्हणून ते नाही, मदत होऊ शकेल. काही माणसं एकाकी असतात, त्यावेळेला आपण त्यांना एकाकी आहे तेही म्हणतो आणि एकाकी पडतात असा पण शब्द वापरतो. त्यात कळतं की त्यात दुसरं काहीतरी आहे. एकाकी कशानं होतात, संवादाचा अभाव आहे म्हणून होतात,
अतिरेकी विचार करतात म्हणून होतात, किंवा कृती तशा करतात, चुकीच्या विचाराच्या कृती करतात म्हणून एकाकी पडतात. त्यामुळं पाठबळ राहत नाही, मनुष्यबळ जवळ राहत नाही. हे सगळं का होतं? किंवा अव्यवहार्य गोष्टी करतात, यामुळे मनुष्य एकाकी पडतो. तर एकाकी पडतो हे सगळे शब्द जवळचे, एकटा, एकाकी वगैरे वाटले तरी एकांत ही गोष्ट जी साधन म्हणून आहे ती अत्यंत मोठी आहे. महाराज जे म्हणले ते आपण लक्षात ठेवावं की एकस्य अंतः, तिथे एकांत आहे खरं. एक जो कोणी आहे त्याचाही अंत ज्या वेळेला होईल त्यावेळेला खरं एकांताचं साधन म्हणून उपयोग होईल. आणि मग खरं आपल्याला त्याचा शांतीशी संबंध असलेला काय आहे तो लक्षात येईल आणि मग हे होऊ शकेल. काय होतं एकस्य अंतः म्हटल्यानंतर काय आहे, कसे कोण आहे एक, आणि त्याचा काय अंत करायचा आहे हा प्रश्न आहे. तर ते आपण त्याच्याकडे बघू थोडंसं की काय आहे की हे सगळीकडचं जीवन चालू आहे बाहेरचं. तर या सगळ्या म्हणजे आपल्या स्वतःचा जीवाचा असू दे, जगाचा असू दे, बाहेरचे ज्या गोष्टी गुणावगुण आपण आत्ता पाहिले ज्याच्याने अशांतता निर्माण होतं ते असू दे, ते सगळे बाहेर वावरत आहेत, सगळीकडे आहे, आपल्यातही असतील. तर त्यात एरवी मनुष्य ते पाहिलं की त्यात सामील होतो, मनाने त्याच्यातून मनुष्य त्यात जातो, ती अशांतता त्याला पण येते. बाहेर आरडाओरडा सुरू झाला की आपलं मन चलबिचल होतं. हे जे चलबिचल होतं ना ते आपण त्यात सामील झाल्यामुळे होतं. म्हणजे जे आत्ता आपण पद म्हटलं पुरे करेल संसार, ते काही कोणाला प्रपंच सोडून द्यायला सांगण्यासाठी पद केलेले नाही आहे की त्यात मी सहभागी होऊन मी श्रमलो दमलो झालेले आहे. हे तर मनुष्य कामान दमला नाही. महाराज म्हणत असत आपल्या लक्षात असेल तर कामाने थकत नाही, कामाच्या विचाराने मनुष्य थकतो. अमुक एक काम करायचं आहे आणि ते अवघड आहे, ते खूप आहे, ते मला माझ्या आटोक्याबाहेर आहे, अमुक आहे तमुक आहे, या विचाराने थकवा जास्त येतो. जसं संकट काही करीत नाही माणसाला, पण संकटाची येणार ह्याची भीतीच जास्त काहीतरी करते. आणि मूळ संकट जेवढं नुकसान करीत नाही तेवढं त्याचंच भीती जास्त नुकसान करते. तर हे जे आहे अशा पद्धतीचं या बाबतीत आहे. त्यामुळे मूळ साधन एकस्य अंतः, ते मी जे त्या संसारी गोष्टीमध्ये सुखदुःखामध्ये त्यात जो सामील व्हायची पद्धत आहे तो कोण आहे, जो सामील होतो तो शोधून त्याचा अंत करणं हे माझं काम. सामील नाही होणार त्या अर्थाने, ज्या अर्थाने मनाने सुखदुःख मनुष्य भोगतो, इथं लिहिलेले आहे सुखदुःख भोगतो आलो, तर ते सुखी दुःख जन्मांतर मी ते त्यात सुद्धा तेच आहे. तर ते जे सुखदुःख बघितलं ते सुखदुःख बघत नाही, व्यवहार तसाच राहील, जग तसंच राहील, त्यांचे लोक काय संचय काय त्यांचे असतील वृत्ती प्रवृत्ती ते त्याच्यात राहतील, पण मी त्याच्याबरोबर माझी ओढाताण होऊन देत नाही. तो कोण, तो बाजूला असला की मध्ये जो कोणी त्यात सामील होतो त्याचा अंत. कारण हे बघणारा कोणीतरी असला पाहिजे की माझ्या ठिकाणी लोभ निर्माण झाला, समजा संचयाचं वृत्ती निर्माण झाली, काही कसली स्त्रीची वृत्ती निर्माण हो, त्याला लोकेशणा हो, प्रसिद्धी लागो, काही असो आपल्यापुरतं. आता जगाचं बघा, बाहेर तसं निर्माण झालं आहे हे पण आपल्या लक्षात येतं. अरे या माणसाचा लोभ याला विनाशाला कारणीभूत, जा ठीक, हे आपल्याला कळलं ना. हे कळणारा कोणतरी असतो, त्याच्यासाठी त्यानं सुखदुःख बघायचं काही कारण नाही, ही परिस्थिती आहे, त्यानुसार ते चाललेलं आहे. समजा मन मनाचं काम करत आहे असं आपण समजू, मन मनाचं काम करत आहे, ते कोणी पाहिलं तर ते जे मनमानाचं काम करत आहे ते जे कोणी आहे त्याला नाहीसं केलं आहे, आणि जो पाहणार आहे तेवढा शिल्लक राहिला, तो आत्मस्वरूप आपल्यातली ज्योत आहे, तिच्या प्रकाशात हे सगळं दिसतं. तेव्हा तो जो मनुष्य त्याच्याशी तादात्म्य पाहून सुखदुःख बघतो आहे, ते जीववस्तू जी आहे मध्ये कुठेतरी ते मनाच्या रूपाने आपल्याला अनुभवायला येईल. काय रूपाने अनुभवायला येईल आपलं आपण ठरवावं. पण कोण हे सुखदुःख बघतोय आत्ता, म्हणजे एखादा जसं खटला जिंकला, आनंद झाला, हरलो, दुःख झालं, काय जे झालं केलं ते कोणाला झालं ते बघणारा कोणतरी आहे. मी त्याला कळतं की याचे सुख झालं आणि याच्यात दुःख झालं, ते कोणाला कळतं, ज्याला सुखन दुःख होतं त्याला ते कळत नाही, त्याच्या बाहेर अजून कोणतरी आहे त्याला कळतं. तर तो जो मधला जो सुखदुःखी होणार आहे त्याचा अंत करून टाकला की राहिला तो फक्त एकच, इथे तो राहतच नाही, आपलं स्वरूपच राहणार, म्हणजे काहीच राहणार नाही, तो तसाच राहणार. आपल्यामध्ये ही क्षमता आहे, आपण याचा अनुभव घेऊन बघावा की या परिस्थितीत आपण बाजूला राहू शकतो का. तर त्यावेळेला काय आहे, फक्त आत्मस्वरूपच राहिल्यामुळे भगवंताने आपण एवढेच आहोत, बाकी काही नाहीच आहे. आणि असं जर असेल तर माझ्याकडून कोणती प्रतिक्रिया पण नाही त्याच्याबद्दल, काही ह्याकडून आतून प्रतिक्रिया येणार नाही, व्यवहाराप्रमाणे चालला आहे, पण माझी त्यात अडकलेलं नसल्यामुळे प्रतिक्रिया नाही. आपल्याकडे या गिअर सिस्टीम आहेत, किंवा मागे आपण त्याच्याबद्दल बोललोही होतो की ते दाते एकात एक अडकतात त्यावेळी ते दुसऱ्याला फिरवू शकतात. ते जर बाजूला असतील तर हे चाक कितीही फिरलं तरी ते दुसऱ्याला काहीही फिरवू शकत नाही. परिस्थिती माणसाला केव्हा फिरवते, परिस्थितीचे दाते त्यात अडकलेले असतील तर.
पूर्वी आपण या स्कूटरना किक मारतात त्यावेळेला ते ज्या वेळेला इंजिन चालू होतं त्यावेळेला ते ज्या वेळेला तुम्ही क्लच सोडाल आणि ज्या वेळेला त्यात आजही ते मेकॅनिझम तोच आहे की ते ज्या वेळेला सोडाल आणि त्याचे दाते त्या चाकाचे त्यात नुसता स्टार्टर मारून गाडी चालू झाली आहे पण गाडी पुढं जात नाही, तेव्हा हे करता येणं मनाला शक्य आहे. ते त्यात जर दाते अडकलेले नसतील तर ते चाक फिरत राहील, इंजिन सुरू झालेले आहे पण गाडी कुठं गेलेली नाही. त्या अर्थाने आपल्या मनाची गाडी कुठेही न्यायचं कारण नाही, इंजिन चालू राहायचं ते त्याचं कामच आहे. कारण व्यवहार करणं किंवा काय जो बाजूचं जग आहे त्याप्रमाणे राहणं, जगी जगापरी अवश्य राहील. छंद करी तू खुशाल देई, ह्यानं काय होणार नाही, ते त्याच्याप्रमाणे चालू देत काय चाललंय ते. प्रश्न आहे की हा दाता त्यात अडकला आहे का, तर प्रत्येक वेळेला त्याला पुढून मागं व्हावं लागेल. त्याने रिवर्स टाकला आम्ही मागे गेलो, त्याने टाकला पुढचा गिअर टाकला पुढे गेलो. हे जे काय होतं याच्यातून बाजूला राहणारा अजून एक आहे जो नुसता फक्त इंजिन चालतं, तसं नुसतं फक्त आत्मस्वरूप चालतं असा अनुभव येऊ शकतो. इथपर्यंत जाण्यासारखं आहे. ही माणसाची झेप आहे, ही फक्त माणसाच्या ठिकाणी एवढी एक विलक्षण झेप आहे की तो ही झेप घेऊ शकतो आणि तो फक्त इंजिन चालू ठेवतोय. ह्यात कशात तो अडकत नाही. होऊ देत, नफा नुकसान फायदा तोटा, कोणाला काय संचय, कोणाला काय करायचं, काय करायचं ते कर. ह्याच्या दृष्टीनं तो आतल्या काय असतं, नुसतं इंजिन चालू राहणं म्हणजे नुसती शांतता असणं. त्याप्रमाणे इंजिन चालू आहे, मनुष्य जिवंत आहे का नाही अशी शंका नाही आहे. त्याला काय कळत नाहीसं होतं पण ते केव्हा जेव्हा कळत नाहीसं होतं तेव्हाच सगळं. तसं नाही, त्याच्या आधी त्याला ही शक्यता आहे की इंजिन चालू आहे, श्वासोच्छ्वास चालू आहे, सगळं कळतं आहे, सगळ्यावर लक्ष आहे, होतंय काय व्हायचं ते, पण त्यात आपण नाही. हा त्यातला जो भाग आहे त्यामुळे हे शक्य आहे. एवढं लक्षात आलं तरी खूप झालं. ते शक्य झालं की चालू असलेल्या इंजिनला स्वतःला काही त्रास नाही, कारण त्याचं चालू राहणं हे कामच आहे. बरं, आपलं इंजिन स्वतःचं सुदैवाने असं आहे की ते दुसरंच चालू ठेवतो. आम्ही चालूच कुठे ठेवतो मुळात, आम्ही काही करीत नाही. इव्हन हे पेट्रोल टाकतंय असं वाटतंय ना, ते सुद्धा टाकलं नाही तरी इंजिन चालू राहू शकतं. हे परमेश्वर दाखवून दिलं आपल्याला हवा असेल तर हे चालू राहू शकतं. त्यामुळे त्याच्यावर ते नाही आहे, तो दुसराच चालवतो आहे तर त्याला ते चालवू दे आणि त्याचा आपला संबंध राहू दे, ह्याचा नको. हे करणं किंवा समजणं किंवा नंतर करणं हे माणसाला शक्य आहे. एवढं लक्षात घेतलं तर याचं साधन म्हणून का ते सांगितलेलं आहे किंवा का आपल्यासमोर ठेवतो आहे ते आपल्या लक्षात येऊ शकेल. मग तिथं शांतताच आहे. कारण का श्वास जसा येतोय जातोय, आपण कुठं काय त्याच्यासाठी करतोय. श्वासाची जाणना असे जे म्हटलेलं आहे ते एवढ्यासाठीच म्हटलेलं आहे की देवाचं ज्योती तो जगती श्वासाची जाणना असे. रोज देव येतोय प्रत्येक क्षणाला आणि भेटून परत जातोय, तर त्याच्याबरोबर मी राहिलो तर कशाला जातात आणखीन मी चालू तिकडे जाते. काय फिरायचं त्याप्रमाणे शरीर फिरेल. माझ्या मनाला किंवा मला सुखदुःख त्याचं घ्यायचं काही कारण नाही. खरं म्हणजे हे होण्यास शक्य आहे. आता साधन आहे त्यामुळे हे अवघड असेल, वेळ लागेल, समजून घ्यायला लागेल किंवा कदाचित प्रसंगात त्याचा वापर करून बघायला लागेल, मग होईल. पण होईल एवढं नक्की. कारण आपण ज्या आत्मरूपाशी शिल्लक आहोत त्याच आत्मरूपाशी परमेश्वर त्या रूपाने आपल्याकडे विद्यमान आहे. होईल तेव्हा ही एक विलक्षण शांतता आहे. कारण एकदा जर परिस्थितीच्या असलेला तुमचा संबंध सुटला, संचयानं सुटो, या वेगवेगळ्या आड येणाऱ्या गोष्टीही सुटो, ते जाते ते सगळे अडकून आपल्याला फिरवतात. ते नाही फिरवून द्यायचं त्यांना, ते व्यवहाराने व्यवहाराचं चाललंय. ते इकडं आपण त्यात नाही असं म्हटल्यानंतर आपण शांततेत आहोत. तिथेच परमेश्वर आहे, आणखीन कुठं जायची काय गरज नाही. बसल्या जागी तो आपल्याला त्याचा स्वतःच्या गुणाचा म्हणजे खऱ्या शांतीचा अनुभव द्यायला तयार आहे. आपण घ्यायला तयार आहे का हा प्रश्न आहे. तर त्याला एक रिचनेस आहे. म्हणजे आज हे केवळ वर्णन असेल, कदाचित हा पुढे अनुभव असेल किंवा कोणाचा अनुभवही असेल हा, तर ह्याच्यात एक रिचनेस आहे, शांतता आहे. असं झालं बरं ठीक आहे. अपयश आहे, ठीक अपयश आलं. अपयशाला काहीतरी कारणं असतील ती शोधून काढू आणि ती कारणं सुधारू, म्हणजे त्याचं यशात रूपांतर होते का पाहता येईल. थोडाच विषय आहे. आणि ह्याच्या पलीकडे मी आत्मरूपात आहे, तिथे फक्त माझा आणि परमेश्वराचा संबंध आहे. तिथे आम्ही आनंदातच आहोत, जसे आहोत तसे आनंदात आहोत. कारण लहानपणीही होतो, आत्ताही आहे, जिथपर्यंत राहणार तिथपर्यंत आहे. तर तिथपर्यंत जसा श्वास आपली सोबत करतो तसा परमेश्वर आपली सोबत करतो. तर त्याच्याबरोबर जर मी निगडीत राहिलो कायम, तर मग ह्या शांतीचं आपल्याला काही कारण नाही. ती शांततेला एक रिचनेस आहे, एक श्रीमंती आहे खरोखर, की ज्याच्यात काहीही हे नाही, पूर्ण स्वतंत्र आहे मनुष्य, फक्त भगवंताशी निगडीत आहे. आणि मग कसं आहे, म्हणजे जगाशी निगडीत राहायचं आहे तेवढं राहिलं तरी चालतं, नाही राहिलं किंवा कमी राहिलं तरी चालतं. कारण आपल्याला आत कुठे फरक पडला नाही आहे. इंजिन चालू आहे, ते आपलं सुदैवाने इंजिन परमेश्वराने चालू करून दिलेलं आहे, त्याच्याच हातात आहे आणि त्याच्याचप्रमाणे ते थांबणार. त्यामुळे आपल्याला मधली कसलीही चिंता करायचं कारण नाही. इतकं हे साधन खरं म्हणजे उत्तम आहे. एकांताकडे जावं आणि त्याचा अनुभव मग आपल्याला, म्हणून साधूचं आपल्याला आठवत असेल तर साधूला विचारलं की आपल्याला एवढ्या शांतीचा अनुभव आहे, तर त्याच्याबद्दल आम्हाला काहीतरी सांगाल का विचारलं.
ते साधूला विचारल्यावर त्यांनी सांगितलं की शांतीचा अनुभव आहे, काही सांगाल का? तो सांगितलं, ते म्हणले सांगतो, एवढं म्हणले. आपल्याला काही अर्ध मिनिट शांत बसावं लागलं, तसं त्यांना 5 मिनटं शांत बसावं लागलं. ही काहीच सांगायला तयार नाही. 5 मिनटं गेल्यावर यांची चुळबुळ सुरू झाली. सांगणार का नाही, किती वेळ वाटणार ना, त्यामुळे सांगणार का नाही म्हणून शेवटी एकाने 5-10 मिनटं गेल्यानंतर 10 मिनटं काढली कशी तरी शांतीचा अनुभव सांगा म्हणून. शेवटी विचारलं, आपण सांगणार का? ते म्हणले, इतका वेळ मी तेच सांगतोय. आता तुला कळावं त्याच्यापेक्षा काय सांगणार तुम्ही? तर शांतीचा अनुभव हा अशा तऱ्हेने शब्दात येणार आहे. तो फक्त अनुभवाने घेऊन बघण्यासारखी गोष्ट आहे. आणि आपल्या चिंताची ज्या वेळेला कधीतरी फ्लॅश तरी माणसाला नक्की आहे, कुठेतरी एखादी झुळूक किंवा एखादा चमकारा तरी त्या शांततेचा प्रत्येकाला अनुभवायला आलेलाच असतो. कारण त्याच्या ठिकाणी भगवंत आहे. तर कुठेतरी एक क्षण असा येऊन जातो की जिथे खूप चित्त शांत आहे, कोणाबद्दल काहीही घडलं नाही, तक्रार नाही, त्रास नाही, आपल्याकडून कोणाला काही नाही, असं कुठेतरी माणसाला अनुभवायला, साधनी माणसाला तर हमखास येईल. फक्त आता एक आहे की हे हवा पडल्यासारखं कधीतरी अनुभवायला येतं. आपल्याला ते तसंच हवामानात राहावं अशी इच्छा आहे. आता ते करायचं तर मग एक साधन आहे. तर एकांत या दृष्टीने असावं. आपल्याकडे शांतीचं स्थान आहे, केंद्र आहे, तिथं कधीही आणि कुठेही असताना जाऊन बसतायत. पटकन उठलं की आपल्या त्या घरात जाऊन बसतायत. आतल्यात व्यवहार आहे, बाई कोणाला काही समजणार नाही. त्यांच्यासाठी राग लोभ काही दाखवणं आवश्यक असेल तर दाखवा, ती पण काही आपल्यावर बंधन नाही. अलीकडे त्यांना राग येत नाही एवढंच म्हणतील, त्याला थोडं वाईट वाटेल व्यवहाराने, बरोबर आहे, हे काय रागवत वगैरे नाही, तर ह्याचं त्यांनाही वाईट वाटणार ना थोडंसं. कारण ते शेवटी असं की एखाद्या पक्षातला एखादा जर सोडून गेला पक्ष तर कोणाही माणसाला वाटतं, त्यामुळे तेवढं वाटेल, वाटू देत. आपल्याला मुळात त्यानंही काही फरक पडत नाही आणि फरक पडत नाही. अशा ठिकाणी राहता येतं. ते शांतीचं केंद्र आहे, कधीही जाऊन बसता येतं. त्यासाठी म्हणून जे मागे एकदा आपल्या निरूपणामध्ये हा विषय आला होता की समर्थांचा मुद्दाम उल्लेख केला होता, एकांत मानला ज्याला सर्वाधिक कळे त्याला, असं समर्थांनी म्हटलं एकांताबद्दल बोलताना. एकांत मानला ज्याला. आता ह्याच्याबद्दल आपण क्षणभर बघायचं असलं तर एक लक्षात घ्यावं की अवघ्या आधी कळे त्याला. तिथे काय आहे तर दुसऱ्याचा एक लोभ आहे, संचय आहे, काय यांच्या इत्यादींच्या प्रवृत्ती आहेत, पैशाची प्रवृत्ती आहे. मग काय आहे त्याचं ते आपल्याला कसं दिसतं तर आपण त्यावेळेला आपण शांत असतो आणि ते आपल्याशी निगडीत नसतं म्हणून दिसतं. हे बरोबर आहे की नाही? म्हणजे आपण जर बाजूला राहिलो तर दुसऱ्याचं आपल्याला हे सगळ्या अशांतीची कारणं दिसतात ना. आता ती काही वेगळी नाहीत माणसं, आपल्यासारखीच असणार नाहीत. तर तसंच ते आपल्याच ज्या वेळेला अशांती निर्माण होईल यातलं कुठलं कारण आलं आहे का एवढं बघणं म्हणजे एकांताचा अभ्यास सुरू झाला. मग हा एकांत काय आहे त्यात की हे म्हणजे सोपं नाही. हे कशात आहे? समर्थांचा शब्द बारीक आहे. एकांत मानला ज्याला असं म्हणलेलं आहे. तेव्हा एखादी गोष्ट ज्या अर्थाने त्यांनी मानवणं म्हणलेलं आहे, एखाद्याला हवामान सूट होत नाही असं आपण म्हणतो, मानवत नाही. म्हणजे काय होतं की हवामान तसंच असतं, हा तसाच असतो, फक्त एकमेकांशी काही जुळत नाही. तसं एकांताचं आपल्याशी जुळत नाही असं असू शकतं. कारण आपली ती मुळात आतून प्रवृत्ती नाही, त्याच्यासाठी लागणारे तळमळ नाही, आपल्याला शांतीची तेवढी किंमत नाही, असं नसल्यामुळे ते जमत नाही आणि करण्यात अडचणी वाटतात. त्यापेक्षा भांडणं सोपं वाटतं, शांत बसणं अवघडच आहे. सोपं आहे की नाही मला सांगा? त्याच्यात भाग घेणं ते सोपं आहे किंवा, पण हे बसणं अवघड आहे. तर त्यामुळे तसं ते माणसाला अडचण येते. आणि मानणं ह्याचाच अर्थ सरळ आहे की त्यांनी शब्द अगदी जपून वापरलेला आहे की मानला हा जो शब्द आहे ते मानायला एकांतसुद्धा, एकांत मानला ज्याला, त्यातला जो एकांत आहे तो मानायला ते साधन म्हणून तो आधी पहिल्यांदा आपल्याला मान्य असायला पाहिजे, नंतर तो मनानं स्वीकारला गेलेला असला पाहिजे आतून, त्यानंतर त्याचा अभ्यास करून तो मुरलेला असला पाहिजे. तो मुरला, आवडला आणि सातत्यानं करून त्याचा अनुभव आला की एकांत मानला, मग त्याला सर्वाधिक कळे त्याला लक्षात येतं पुढं काय. आता थोडं
तो शांत असतो, पुढं काय व्हायचं ते होऊन देतो. त्याचा काय रोल असला केला, नसला तर काही करत नाही. काय असेल ते होईल त्याप्रमाणे. तर काहीतरी जगदीश्वरी अनुक्रमे सगळं गेले आहे ना शेवटी, म्हणजे त्याप्रमाणे होणारच. तर तसं हे सगळं व्हायला मानणं म्हणलेलं आहे. तेव्हा आता आपण काय करावं, सारांशात आपल्याला पुन्हा परत एकदा यानं बघावं लागेल वेळेने, की रोज स्वतःतल्या या शांततेच्या भेटीला जायची आपण काही वेळ ठेवू शकतो, तेवढीच ठेवू शकतो. 5 मिनटं असतील, काही फार म्हणायचं नाही. 3 मिनटं असतील, 5 मिनटं असतील, 10 मिनटं असतील, काही नाही. आपण फक्त आता आज शांतता काहीतरी आहे, तर आपल्याला इतकं व्यवहार अगदी डोळे ठेवून आपल्याला हे जमणार नाही. डोळे मिटून करावं. डोळे मिटले, आज फक्त काही एक शांततेच्या रूपाने परमेश्वर विद्यमान, आपण ते कशी एक रूप व्हायचा प्रयत्न करा. हा शांततेची स्वभाव आहे. दुसऱ्या याच्यात व्यावहारिक गोंधळ होऊ देऊ नये, नाहीतर आपल्या शांततेच्या प्रयत्नात मगाशी म्हटलं तसं अशांतता निर्माण व्हायची, ते होऊ नये. यासाठी याची वेळ अत्यंत कौशल्याने निवडावी. साधनिक कौशल्य ही गोष्ट अपरिहार्य आहे. तिसरी गोष्ट की पहिल्यांदा जगाकडे पाहावं त्या शांततेमध्ये, तेव्हा ते काही गोष्टी लक्षात येतात. आणि मग स्वतःकडे पाहावं, अरे याची बीज माझ्या वाटीच आहे, ते पण लक्षात येतं की माझ्यातही त्याच कारणाने अशांतता आहे, ज्या कारणाने ते काळजी करतात त्याच कारणाने मी पण काळजी करतोय. हां, मग काळजी आणि अशांतता आहे ते हे मूळ तसंच प्रिन्सिपल बघ, ते कळतं लगेच. मला काय करायचं ते मी करू शकतो, त्यांना काय करायचं ते करू शकतो, कारण तो काय आपला विषय नाही. तेव्हा तसंच पहिल्यांदा जगाकडे बघावं, मग स्वतःकडे बघावं. ह्या 5 मिनटात ते पाहता येतं. त्याचं कारण सांगतो आपल्याला. नंतर चटकन जमलं नाही तरी नाउमेद अजिबात होऊ नये, कारण एखादं मानवण्याची वस्तू आहे. जशी हवामान मानवण्याची वस्तू आहे, माझ्या सगळ्या गोष्टी त्याच्याशी जुळल्या गेल्या पाहिजेत, तेव्हा मला ते हवामान मानवतं, मी त्यात टिकू शकतो, व्यवस्थित कार्यक्षम राहू शकतो. हे कार्यक्षम राहायला तितकं त्या हवामानाची ॲक्लिमेटायझेशन आहे, ते त्याच्याशी सगळं जमून गेलं पाहिजे. ते जेव्हा होईल त्यावेळेला हे होईल. तर तेवढ्या पेशन्स त्या साधनेमधली सबुरी आपल्याला दाखवणं भाग आहे, ते करावं. नंतर हा जो एकांत आहे त्यात म्हणजे एक अगदी म्हणजे मगाशी सुरुवातीला सांगितलं की एकटेपणा, एकाकी किंवा एकटा अशा अर्थाचं नाही आहे. त्यामुळे एकांत ही स्वतःच निवडून आपल्या सोयीच्या वेळेला साधायची गोष्ट आहे. जसं ध्यान म्हणतो आपण, तसं हे आहे. ध्यानाच्याही जवळ आहे, पण ध्यान नव्हे. आपल्यातली भेट आहे आणि ती आज जो कोणी एक आहे त्याची भेट आहे, आणि मध्ये जो कोणी एक येतो तिथे भेटून देत नाही त्याला बाजूला करणं आहे, त्याचा अंत आहे. तर हे लक्षात ठेवून त्याच्याकडे बघावं. तर त्यामुळं 4 माणसं गोळा करण्यासारखं हे साधन नाही. आता एकांतात जायचं आहे म्हणून एक 25 माणसं वगैरे गणत असलं तसं त्यात त्यानं होत नाही, आणि ते नित्यनेमानं पण करावं लागतं. आज केल्याने त्याच्यावर असं राहता आलं असं नाही. हे नित्यनेमाने माझ्या असा दैनंदिन कार्यक्रम आहे. असं एक साधन जर कळलं, त्याचं रहस्य जर लक्षात आलं असेल, महत्त्व लक्षात आलं असेल, तर ते स्वतःला करता येईल. त्यामुळे आपल्यातले स्वतःतलेच विसंवाद कमी होतात. निदान स्वतःची सुखदुःख जी भोगावी लागतात ती कमी होतात. हा आपले दैनंदिन जीवनावरचे उत्तम परिणाम आहेत. त्याच्यानंतर त्याचा इतरांना होणारा पण उपयोग अनुषंगिक आहे, तो आपोआपच होतो. तेव्हा माणसंही गोळा करावी लागत नाहीत, आणि पुढं ते गरजेनुसार जेव्हा गरज असेल तेव्हाच त्यात जाऊन करता येतात. सवयीसाठी मनुष्य आता एक गाडी शिकतो, सवयीसाठी तो रोजच सराव करतो. आज सराव केला आणि केव्हा तरी 15 दिवसांनी केला तर जमत नाही. आज करायला पाहिजे, उद्या करायला पाहिजे, ठराविक वेळी करायला पाहिजे, तेव्हा ते वाहन त्याला चालवायला येतं. नंतर आता तो रोज चालवतोच असं नाही, 15 दिवसांनी चालवलं तर चालतं. मग आता एकदम एकाचं 15 दिवस झालं, ते का झालं तर ते कौशल्य आत्मसात झालेलं आहे. त्यामुळे प्रसंग आला की आज जाऊन बसू शकतो निवांत. हे यावं, आल्यानंतर ते करता येतं. त्यामुळं तशा अर्थाने हे म्हणजे साधन करताना ह्यात 4 माणसांची गरज लागत नाही. ही उलटी चांगली गोष्ट आहे. बाकी एखादा कार्यक्रम आहे साधनाचा कोणताही, एखादा काय पूजा अर्चा आहे, अमकाय तमकाय, तर तिथे मदत लागेल बाकीची. याला कसलीही मदत लागत नाही, कसली उपाधी नाही, काय नाही. एकांत हे साधन अत्यंत सोपं साधन आहे, फक्त ते अशा पद्धतीने करावं लागतं. तेव्हा आणि एक लक्षात ठेवा की जी म्हणून थोर माणसं होऊन गेलेली आहेत सगळी, इथे आपण पाहतो प्रत्येकाने एकांताला स्थान दिलेलं आहे. त्यांच्या परीनं दिलं, त्यांच्या ठिकाणी दिलं. गुरुदेवांचा आपल्याला माहिती ना, नेमाला जात म्हणजे काय, ह्या एकांताचाच एक अनुभव आहे. त्यासाठी गाडी काढायची, कडेला लावायची, शांतपणे बसायचं, एकांताचा अनुभव घ्यायचा आणि यायचं. दरवेळेला नामच चाललं पाहिजे असं नाही. चालणार असेल चालू दे, न चालणार असेल न चालू दे. मला मी एकांताचा अनुभव घेतोय ना, शांत आहे ना, संपलं. आपलं आत्मपरीक्षण होऊन जातं. काय असेल ते गोष्टी बाजूला व्हायचं जे काम आहे ते होऊन जातं. तर ह्यासाठी या लोकांनी हे केलेलं आहे. त्या सगळ्यांनी त्याला स्थान दिलं आहे. महाराज नैमिषारण्यात जात आपल्याला माहिती आहे ना. कुंडलात सुद्धा महाराजांची स्वतःची ध्यानाची जागा वेगळी, ती इथे नेहमीच्या या जागात नाही आहे. दुसरी गोष्ट आहे की
आता समर्थांच्या बाबतीत तिथे बघितलं तर ते स्वतः सगळा हा उद्योग द्यायचा करून यांच्याकडे यांनाही काही जी सामूहिक साधन आहे ती द्यायची आणि स्वतः जाऊन रामगडीत बसायचं. दासडोंगरी राहतो यात्रा देवाचे पाहतो, म्हणजे तिथून पाहता येईल एवढ्या अंतरावर ते आहे. तिथून ते तसं 8 किलोमीटर आहे, काय 10 किलोमीटर आहे, पण तिथून ते तिथे डोंगरातून त्या खोऱ्यात बरोबर चाललेल्या सगळं तिथून पाहू शकतात. पण गरज असेल तर, नाही तर ते स्वतःच्या ध्यानात्मक नाहीत. त्या अर्थाने तो दासडोंगरी राहतो आणि ही यात्रा देवाची पाहतो. असं जे आहे ना, तसं ही चाललेली जी प्रपंचाची यात्रा आहे, तसं दासडोंगरी राहतो, तसं आपण पण त्यांचे दास होऊन कुठेतरी आपल्या ह्या अंतर्यामीच्या डोंगरावर राहावं आणि जी यात्रा देवाची पाहतो तसं प्रपंच पाहत असावं. म्हणजे हे साधन त्यांनी कसं केलं आहे ते कळेल आणि त्यांनी अशा पद्धतीने केले. महाराज नैमिषारण्यात जाताना सुद्धा सगळ्या अगदी चिकटून राहिलेल्या मंडळीनं सुद्धा शेवटी सांगत की आता तुम्ही परत गेलेलं बरं, आधीच्या स्टेशनवरच सगळ्यांना पाठवेल मुक्कामावरच, आणि बरोबर यायचं आहे तर पुन्हा इथं थांबा, माझं साधन झालं की मी परत येईन, त्यावेळा तुम्हाला मग हे काशी विषयीला सगळ्याला घेऊन जातो. इकडं नाही, हे एकट्याचंच साधन आहे, त्यामुळे इथे फक्त एकट्यानंच ते द्यायचे. तर असं होतं. म्हणजे ज्या वेळेला नैमिषारण्य हे अरण्य होतं तेव्हाची गोष्ट सांगतो. स्पिरिच्युअल पिकनिक स्पॉट नव्हता. आता ते खूप सोपं झालं त्या अर्थाने, AC पासून सगळ्या सोयी आहेत, तशा अर्थाने ते नव्हतं. त्यावेळेला त्या स्थानांचं त्या अर्थाचं महत्त्व आणि त्याप्रमाणे लोक जात होते आणि महाराज स्वतः जात होते. ते त्यावेळेला म्हणून त्यांनी सांगितलं होतं, तुम्हाला अगदी शेवटी आपल्याला आठवत असेल, शेवटी त्या माणसानं विचारून सांगितलं त्यांनी, शेवटपर्यंत पाठ नाही सोडली, हे चाललेत एकांतात पण महाराजांच्या बरोबर म्हणून. अरे बरोबर आहे, पण शेवटी एक मर्यादा आहे ना. मग आपण आपल्या दृष्टीने सांगावं की बाबा ठीक आहे, महाराजांना विचारावं मी कुठे एकांतात जाऊ. महाराजांनी त्यांना दुसरं एखादं अरण्य सुचवलं असतं, जा तिकडे, एवढी तुमची तयारी आहे तर जावा. पण महाराजांनी स्वतः हे सगळं साधन करून सुद्धा परत ते एकांतात जात, त्याविषयी समर्थांनी खूप लिहून ठेवलेलं आहे, आपण तेही वाचावं. पण हे जे जात त्यावेळेला शेवटी त्यांना सांगितलं बघ, त्यांचा हट्ट सुटेना, तेव्हा ते म्हणले अहो सकाळी उठल्यावर तुम्हाला चहाशिवाय तुमचा दिवस सुरू होत नाही, तर तुम्ही कशाला तिकडे येतात. दूध चहा कुठला दूध नाही, काही खायला अन्न मिळायची शक्यता नाही आहे, अशा ठिकाणी नुसत्या हवेवर राहायचं आहे, तर तिथं तुमची तयारी आहे का यायची, ते आपल्याला जमेल का. तेव्हा ते त्यांचा आग्रह थांबला आणि ते परत गेले. ही घटना आपल्याला माहिती असेल. तशा अर्थाने जेव्हा ते होतं तेव्हा त्याचा संबंध साधण्याचा, तर तसं त्यांनी सगळ्यांनी केलेलं आहे. आणि हे कुठंही घरी राहून करावं, खोलीत करता येईल, आपण जिथे बसलो तिथे करता येईल, कुठेही करता येण्यासारखं सोपं साधन आहे. आणि ठीक आहे, शनाई ही शनाई आपल्याला एकदम जमणार नाही, सावकाश टप्प्याटप्प्यानं जाऊ. एक लोभ आपल्याला दिसेल, एक संचय आपल्याला दिसेल, एक अमुक एक वृत्ती दिसेल, हळूहळू 3 मी वेगळा आहे, 3 मी एक नाही, एवढं लक्षात आलं की ती गेली बाजूला जाऊ शकते. हे त्यांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे. म्हणूनच ही संत मंडळी त्याची उदाहरणं आहेत. तर मग काय होतं की त्या ज्या गोष्टी आहेत, अडचण कुठे आहे ते पण जाता जाता म्हणतो की संचय समजा मी सोडला तर माझं कसं होईल. आता मीच कसा राहीन का नाही याची गॅरंटी नाही, पण माझं कसं होईल, कधी अजून 20 वर्षांनी, अजून 20 वर्षांनी माझं कसं होईल. एखाद्या तरुण मला विचारलं तर 20 वर्षाचं ठीक आहे, ठीक आहे म्हणजे व्यवहारानं ठीक आहे, बाकीचं काय माहीत नाही आपल्याला, पण तरीसुद्धा 20 वर्षाच्या मुलाला ठीक आहे. पण 70चा मनुष्यसुद्धा ते विचारतो की 20 वर्षांनी कसं होईल, म्हणून मला अजून काहीतरी केलं पाहिजे, अजून गोळा केलं, अजून गोळा का, तर शेवटी गोळा केलेलं ठेवायचंच आहे, तर जास्त गोळा करून ठेवाल, इतरांचं काम कमी झालं वाटून न्यायला सोपं झालं त्यानं, ते हे त्याचं उत्तर नाही का. म्हणजे हे बाजूला होऊन लक्षात येतं आपल्या की जे करायचं आहे तेच त्यावेळेला करायचं, हे नाही करायचं, हे जे आहे. तर ह्यात अडचण कुठे येते ती सांगत होतो. अडचण कुठे येते की एक अनामिक भय माणसाच्या ठिकाणी असतं की समजा त्यावेळेला पैसा नसला तर मग माझ्या आजारपणाचं काय होईल. आज तुम्हाला आजारच येऊन देणार नाही, तुमची गुरुश्रद्धा आहे का नाही काही, आजारच येऊन देणार नाही. समजा आजार आला तर तुम्हाला फुकट औषधी मिळेल, आणखीन काय पाहिजे. तुम्ही साठवलेल्या पैशात तुमचा उपचार होईल याची तुम्ही गॅरंटी देता काय. त्याच्यापेक्षा त्यांनी दिलेली गॅरंटी मोठी आहे, कारण ते कधीही अस्तित्वात आहेत आणि ती त्यांची गॅरंटी पुरी करू शकतात. अव्यवहार करावा असं माझं म्हणणं नाही. तुम्हाला जे काळजी काय काळजी घ्यायची ती घ्यायची, पण त्याच्यापेक्षा जास्त विचार केला तर त्यानं आयुष्य जाईल सगळं. तर त्यावेळेला ते कसं होईल, मग मला आजार झाल्यानंतर मला एवढा खर्च येणार, मग त्याची मला आत्ता प्रोव्हिजन केली पाहिजे. ठीक आहे, आजाराची प्रोव्हिजन करायची का आपल्याला, आपण निरोगी राहू अशी प्रोव्हिजन करू ना. त्यापेक्षा सूर्यनमस्कार घालावेत, काय चांगलं काम करायचं तर ते करावं, व्यायाम करावा, ही खरी प्रोव्हिजन आहे. पण ते आजार पडलेलं त्याची किती खर्च होणार त्याची प्रोव्हिजन. आता हे काय होतं याच्यामध्ये, मग आपलं सगळं अवघड होणार, मग पैसा नटणार, मग आपण त्यावेळेला काय करणार. आता तुमच्या मागच्या पिढ्यांनी काय केलं ते आपण बघतोय.
ते पुढे काय होणार ते दिसतंय. बरं परिस्थितीला आपल्या हातात काही नाही हे आपल्याला माहिती आहे. जसं बँकेत असलं तर घरी आणता येणार नाही इतकी अवस्था आहे. तर इतकं सगळ्यांनी हे बघायला आपण आहे का नाही हे माहीत नाही, तर किती काळजी करणार त्याची. म्हणजे हे अडचण येते ती सूक्ष्म भयामुळे येते की कसं होईल. आजपर्यंत आपण जेवढं काही जगलो असू ते सुद्धा कसं होईल ह्या विचार करून काय जगलो नाही. ते ज्या वेळेला जे व्हायचं होतं ते झालं आणि त्यामुळे आपण जगलेले आहोत, तसेच आपण जगणार. आणि हे श्रद्धेनं जगणं हे त्याच्यापेक्षा खूप सोपं आहे. भयावर उत्तम उपाय श्रद्धाच आहे. त्यामुळं जे अशांतीचं मूळ कारण आहे ते भय आहे की पुढे काय होईल. आणि दुसऱ्या बाजूला न्याय अमकं तमकं सगळ्या गोष्टीने आपल्याला फरफटत नेल्यासारखं नेतात. ते सोडून दिलं तर काही नसतं तिथे, तर ते आपण सोडून द्यावं. म्हणजे हे होईल ते येत नाही का, तर त्याच्यामध्ये या गोष्टी थोड्या मध्ये येतात म्हणून असं होत नाही. आपण फसू व्यवहारामध्ये, केवढी भीती असते माणसाला. व्यवहारात आपण फसू. आपण काय फसल्याशिवाय राहिलो का आजपर्यंत. मला स्वतःशी विचार करून जावं. अहो ते काय जे केळ्याचे भाव सांगतात मागे सांगितलं ना, त्यात सुद्धा फसायला होतं. साहेब 2 केळी जास्त घ्या, एकदम डझनभर घ्या, 14चा हे आहे फणा आहे. आता 14चा हिशोब आपल्याला काय कळतो माणसाने, काही नाही कळत. तो शेवटी तो फायदाच असतो एवढं मला कळलेली. बाकी मला तर काय ह्या खेळाच्या व्यवहारात काय कळेल. गाडीवर मी खूप वेळा डोक्यात विचार करून बघितला. आणि हे असं 2 रुपये सांगितले, मग 4 रुपयाचे ते अर्धा डझन, मग ते आमक्याच आता मुडत काही हिशेब कळत नाही आपल्याला. शेवटी तो सांगतो ते जे काय 14 केळाचा फणा असतो तो घ्यावा लागतो. तो आपल्याला कितीला पडला हे घरी गेल्यावर कदाचित कॅल्क्युलेटरवर कळेल. त्यांनी जो भाव सांगितला असतो त्याच्यापेक्षा नक्की ते त्याला जास्त चांगल्या ह्याच्यात पडलेलं असतात. तर हे इतकं इतक्या एवढ्याच्या बाबतीत खरं आहे, तर पुढं तिथं काय होणार काय. तर त्यामुळे ह्याचे फार विचार आपण करतो. त्यामुळे आपण जगाकडून फसवले जाऊ तर भगवंत बघेल काय करायचं ते. एक श्रद्धा सगळ्याला उत्तर देते. तर असं जर काही कोणी काय करणार असेल तर ते होईल बरोबर. त्याचं काय असेल ते, मी माझं काम केलं, विचार केला, ठीक आहे, पुष्कळ झालं. जग नाव ठेवेल. मग त्यावेळेला मग आपण काय उत्तर देणार. आता जग आत्ता काय नाव ठेवत नाही, ते समोर ठेवत नाही, मागे ठेवतं, म्हणून आपल्याला कळत नाही. तर काय आहे मला सांगते, प्रत्येकाला नाव ठेवतात सगळेजण. ते मागे ठेवतात, एकत्र आले म्हणजे मग ते चहाबरोबर नावं घेतात थोडक्यात. असंच थोडक्यात असं नाव घेतात नाही, तसं नाही मला म्हणायचं. असो आता ते राहिलेही नाही. पण ते असे सगळे तिथे उद्धार होतच असतात. मग ते सगळे एकत्र आले की लग्नात येतात, कुठे चहाला येतात, कुठे आले की मग आपलं सगळं निघतं. मग त्यावेळेला ते त्यांना ते काय लक्षात असतं, सांगायचं असतं, ते सगळं जपून ठेवलेलं ते होणारच. मग आपण हे केलं तरी ते होणार, नाही केलं तरी होणार. मग त्याच्यापेक्षा मी देवाच्या मार्गाने जाऊन माझं तरी भलं करून घेईन. हे काय सगळं भलं करणं माझ्या हातात नाही. मग या मार्गाने हे का होत नाही त्याची कारणं आपल्याला कळली तर दूर करता येतील. आणि शेवटची एक गोष्ट सांगतो की शेवटी मेकॅनिझम हा काय आहे एकांताचा. त्याबद्दल मला एक शब्द आपल्याला फक्त एक सांगा असं वाटतो की काय असतं की मी एकांताला माझ्या पद्धतीने काय समजतो ते सांगतो. एखाद्या आपल्याकडे हे आता वेगवेगळ्या कारणांसाठी आता नवीन संस्कृतीमध्ये हे आले, कंपन्या आल्या, त्यांचे ते काय कनेक्टिव्हिटीसाठी मोबाईलचे टॉवर्स उभे केले गेले. पूर्वीपासून आपल्याकडे ह्याचे टॉवर्स आहेत, विजेचे आहेत, वेगवेगळ्या कारणासाठी आहेत. तर तसा एकांत हे एक प्रकारचा आतला आपल्यातला टॉवर आहे असं लक्षात ठेवा. टॉवरवर चढून जायला थोडे कष्ट पडतातच, इतकंही ते सोपं नसतं. जरी शिडी असली तरी ते सोपं नसतं, पण तरीसुद्धा ते शक्य असतं. कारण त्याच्यावरती जाऊन तिथलं सगळं दुरुस्त करणारे लोक आपण पाहतो आपल्या डोळ्यासमोर. आपल्यासारखी माणसं आहेत, ते जाऊन दुरुस्त करतात. त्यावेळी ते सगळे वीज प्रवाह सुरू होतात, काय कनेक्टिव्हिटी सुरू होते, सगळं सुरू होतं. हा एकांत आहे एक प्रकारचा या जगातून बाजूला जाण्याचा आत असलेला टॉवर आहे. कोणाला कळत पण नाही, आत असलेला तो टॉवर आहे. तर त्या टॉवरवर बसलं ना तर फायदा एवढाच होतो की स्वतःचे स्वार्थ संचय काय असतं ते काय जे माझ्या आड आलेलं आहे ते पण दिसतं, इतरांचं पण दिसतं. इतकं सोपं टॉवरवरचं काम आहे. एकांत हा मी हे एक टॉवर समजतो की जो सात्विक आहे आणि जो मला जगाचंही दर्शन घडवू शकतो आणि माझं स्वतःचंही दर्शन घडवू शकतो, की ज्यामुळं त्यातली क्षुद्रता लक्षात येते. एखादा स्वार्थ असतो, किरकोळ गोष्ट आहे, माणसाचं कशात पडीत नाही, चमच्यात सुद्धा मन अडकतं सांगितलं ना. तर ती चमचा काय त्याच्या डोक्यातनं जात नाही. तो वेगळा होता, त्याचा आकार वेगळा होता, तो खोलगट होता, हा मला दिलाय तो उवट आहे, आमकाय तमकाय, काय असेल ते असं काय, चमचा तो काय, तुम्ही केवढे, ते चमचा केवढा. पण असतं माणसांच्या डोक्यात. हे पातेलं ते नव्हे असं सांगायला 4 वेळा येतील. त्या 4 वेळा 3 वेळा नाम घेतलं असतं तरी ते पातेलं सुद्धा बदलून मिळालं असतं, चांगलं दिलं असतं एक वेळ दुसऱ्याने. पण ते नाही आहे. काय होणार आहे, असेल नसेल ते आहे ना, पातेलच आहे ना. पातेल्याच्या काय बरणी दिली का काचेची, काय प्लास्टिकची दिली का, काही नाही. पण नाही तसं मनाला समाधान होतं. म्हणजे आपल्या त्या क्षुद्रता ज्याच्यात अडकलेला असतो त्या टॉवरवर गेल्यावर लक्षात हां असं आहे, हे एवढंच आहे. ह्याला एवढीच म्हणजे प्रपंचाला द्यायची किंमत टॉवरवरनं व्यवस्थित कळते. टॉवरवरनं दिसतंच, आपल्यालाच दिसतं, जगाला कशाला दिसायला पाहिजे, आपल्या स्वतःलाच दिसतं अरे क्षुद्र गोष्ट. त्यामुळं व्यावहारिक फायदे ते वय व्याधी वगैरे प्रतिकूलता काय असेल ते असेल, ह्याच्या मागे
एक नक्की आहे की हा जो म्हणजे त्याचा एक व्यावहारिक फायदा सांगायचा राहिला की अनेक वेळेला पुढे परिस्थितीमुळे असं होतं, वयानुसार होतं, अनेकदा अनेकांच्या याच्यामुळे होतं, प्रारब्धाने होतं की कधीतरी एकटेपणाची बळी माणसावर येते. ज्या अर्थाने सुरुवातीला उल्लेख केला की एकटेपण आहे, एकाकीपण आहे, अशा स्वरूपाच्या जरी अडचणी आल्या, शारीरिक व्याधी येतात अनेकांच्या वाट्याला, हे होऊ शकतं, किंवा प्रतिकूलता येतात, लोक बाहेरच्या समाजाची किंवा ह्याची प्रतिकूलता होऊ शकते. तशा वेळेला जो टॉवरबरोबर बसला आहे तो चांगला सुरक्षित आहे, तर त्याला ही बघण्याची क्षमता आलेली आहे. कारण त्या टॉवरवर जो बसला आहे तो ह्यात कशात अडकणारच आहे. ती बरोबर असली तरी आनंद आहे, नसली तरी आनंद आहे. अशा अवस्थेत जो बसला आहे त्याला जो कोणी भेटलेला आहे त्याचाच आनंद त्याला आयुष्यभर पडतो. ते मिळावं म्हणून हे नाम घ्यावं आणि हे जागृत ठेवावं. मग आपल्याला खऱ्या शांतीचे जे महाद्वार आहे ते आपल्याला उघडेल. ज्यानं एकांताची साधना या अर्थाने केली, फार मोठी त्याच्यासाठी कुठे गरज नाही. 1-2 मिनटं 5 मिनटं रोजचा सराव आहे. आणि काय करायचं याची कल्पना आहे, कशासाठी करायचं आहे, आड काय येणार हे सगळं व्यवस्थित माहीत असेल तर ही अडचण काही यायची नाही. मग त्यांच्या जीवनाची कल्पना येते की ज्ञानेश्वर महाराज अशा प्रतिकूल ह्याच्यात किंवा तुकोबा अशा प्रतिकूल ह्याच्यात ते आनंदाचे डोई वगैरे कसे काय राहू शकतात. टॉवरवर बसले माणसं तेव्हा राहू शकतात. आणि ठीक आहे, सगळ्या गोष्टी इकडे किरकोळ आहेत त्यांच्या दृष्टीनं. तर ह्याची कल्पना येईल आणि मग त्या अनुभवाची आपल्याला ओढ लागू शकते. आणि मग ज्या आपण नेहमीच्या गोष्टी स्वार्थ अहंकार अमकं धमकं सगळं आपल्या लक्षात आलं, सोडून द्यायला मनुष्य तयार होईल. आणि त्याची किंमत जी आहे ती योग्य ती किंमत, त्या महाराज म्हणायची प्रपंचाला किंमत नाही मी कधीच म्हटलेली नाही. महाराजांची वाक्य आठवा आपण, त्याला योग्य ती किंमत द्या असं मी म्हटलं आहे. तेच हे आहे, टॉवर बसणं म्हणजे योग्य किंमत कळते आणि तेवढीच देता येते. म्हणजे उरलेला सगळा वेळ आपल्याला चांगल्या कामात मिळतो, आपलंही स्वास्थ्य वाढतं. या दृष्टीने विचार करावा. आणि हा कसाही पद्धतीनं आपल्याला एकांत साधता येतो. आपल्याला इथं एकांत आपण म्हणतो हे भजन म्हणत राहिलं नुसतं तरी चित्त शांत असते. त्यावेळेस त्या शांततेची आपल्याला कल्पना येते. आपल्याला फक्त आता ते विचाराने ह्या व्यवहारात कुठेतरी 1-5 मिनटासाठी त्याला वेळ देऊन करण्याची गोष्ट आहे. त्याचं जरा त्याची कशासाठी काय अडेल हे सगळं समजून घेऊन करायची गोष्ट आहे. समजून केलं तर काही अडचण येईल असं वाटत नाही. आपण आपल्या नामाच्या आनंदात राहू. देवकी नंदन गोपाल